संसारामध्ये पत्नी चांगली मिळण्यासाठी फार मोठं भाग्य असावं लागतं महाराज, फार मोठं भाग्य असावं लागतं. मी एकदा माझ्याकडं 2005च्या अगोदरची गोष्ट आहे. उल्हासनगरला कार्यक्रमाला चाललो होतो, नवी मुंबईला, सेक्टर 15ला. गाडी नव्हती, फोर व्हीलर नव्हती 2005च्या अगोदर. लोणावळ्यात मी थांबलो. मुंबईहून कामावून आलेल्या नवऱ्याला घेऊन जायला एक बाई आली. मॅडम काकद ते पिशवी, बरं का, पिशवी असते काकद, बाया माणसाची शहरामध्ये असते, इकडे काय नसते. पिशवी म्हणजे काय, ते आपलं पूर्वी ती वारकाकडे असायची वाटी वस्त्रा बरस कातर ठेवायला. त्याने एअर कंडिशनची दुकानं काढली आणि त्याला गोंडे लावून हेला देऊन टाकलं, समाल की रखो, हे हमारे इस्टेट आहे. आणि एसटीतून मालक उतरण्याबरोबर ती पर्स काढली, डबा काढला आणि त्याच्यामध्ये शिरा करून आणला होता. शिरा नवऱ्याच्या तोंडात घातला, पाण्याची बाटली दिली. मी वेड्यासारखा बघत राहिलो. मी म्हणलं एवढं रात्रंदिवस आम्ही बोंबलत 500 किलोमीटर फिरतो. दारात आल्यावर अर्धा तास आमची बायको दार सुद्धा काढत नाही, दार काढत नाही. आणि हे म्हणले बघा काय प्रेम असेल यांचं. नवऱ्याला बस स्टँडवर आणि रोज काहीतरी एक आयटम, तिथून आपल्या एखादी पाहुण्याला घेऊन गेल्यासारखं. मला काही राहवलं नाही. घरी आल्यावर मी तिला म्हटलो, माझ्या मंडळीला म्हटलं, लोणावळ्याला मी आज असं बघितलं. अहो वय झालेली म्हातारी मावशी असून सुद्धा नवऱ्याला एवढ्या आदरांनी तिला घेऊन गेली. मी कधी जर आम्ही अर्धा तास बोंबलत उभं राहतो बाहेर, दार काढत नाही, घरात आलं तर पाणी विचारित नाही, चहा देऊ का विचारित नाही. म्हणजे मग ती बाईने काय खायला दिलं होतं, म्हणले शिरा. त्यांनी काय आणलं होतं, त्याने म्हणले मुंबईचा हलवा आणला होता प्रसिद्ध, त्यांनी बी बायकोला दिला होता खायला. म्हणले मग त्यांनी जसं आणलं होतं तुम्ही कधी आणता का, म्हणले असेल. तुमच्या बॅग मध्ये काय असतं, डोक्याचा फेटा, नारळाचा गोटा. अरे म्हणलं तेरी चूप मेरी बी चूप. अवघड आहे ना संसार. म्हणजे चांगला असावं लागतं. बरं कधी कधी आपणाला दिसायला चांगला दिसतो, पण आतमध्ये लय भोंगळ कारभार असतो.